शिवाजी यांचा काय आपली पहिली प्रतिक्रिया? अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली. मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅसिव्ह अटॅक आला आहे आणि ते सिरियस आहे. आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलून आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायवलचा प्रयत्न झालाय पण रिव्हायवल होईल असं वाटत नाही. त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती. आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली. त्यांना मागच्या काळात थोडा कमरेचा त्रास झाला होता, ऑपरेशनही झालं होतं, पण त्यातनं ते अगदी नीट रिकव्हर होत होते. त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग, तिथलं अर्थकारण, सहकार, शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते. आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती. थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर प्रेम देखील करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यातनं अचानक निघून गेलाय. त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच, पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे. मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे. असं कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करतोय. पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे. त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.